कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सोमेश, देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं कळतंय। भेटीदरम्यान महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होईल। काय नेमकं दिल्लीत घडतंय? विशाल, आपण पाहू शकतो आता माझ्या पाठीमागे अमित शहा यांच्या घराची दृश्य आपण पाहतोय। इथेच नुकत्याच देवेंद्र फडणवीसांच्या गाड्या शिरलेल्या आहेत। त्यांच्या गाड्यांचा ताफा हा अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे। यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांचं दिल्लीतील जे निवासस्थान आहे 26 गुरुद्वारा रकाबगंज रोड, त्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती। स्वाभाविक देवेंद्र फडणवीसांनी जी घोषणा केली आहे की सरकारमधून बाहेर पडायचंय, सरकारमधून मोकळं करा, त्या सगळ्याच्या अनुषंगाने ही चर्चा सुरू असल्याचं कळतंय। आणि या चर्चेनंतर मग देवेंद्र फडणवीस हे तिथून निघाले आणि आता अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत केलेल्या धक्कादायक घोषणेनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांची आता भेट होते। या भेटीवरती बरंच काही अवलंबून असणार आहे की भविष्यात देवेंद्र फडणवीसांची जी मागणी आहे, त्यांची विनंती आहे की मला सरकारमधून मोकळं करून संघटनात्मक काम करण्यासाठी वेळ द्यावा, तर तशी विनंती मान्य केली जाते का? फडणवीसांना पूर्ण वेळ पक्ष संघटनेचं काम करता येणार आहे का? दुसऱ्या बाजूला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा आहे, त्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याचं कळतंय। या दोन्हीच्या अनुषंगाने आता अंतिम निर्णय हे या ठिकाणी होऊ शकतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस हे आता अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नक्कीच, मात्र निर्णय काय होऊ शकतो, ज्या प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे त्याला अनुमोदन आज शहांकडून मिळण्याची शक्यता आहे का? नाही, सगळ्यात अनेक गंभीर प्रश्न हे आता सध्या भाजप समोर आहेत। त्याचं कारण असं आहे की राज्यातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस नसले तर मग प्रत्यक्ष गृह खातं कोण सांभाळणार? अनेक जे फडणवीसांचा सरकारमध्ये असण्याच्या बाबत त्याही वेळेस जेव्हा केंद्रीय नेतृत्व आग्रही होतं, त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना आग्रहाने सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर मग आता देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा केली आणि त्या घोषणेनंतरही अनेकांनी त्याविषयी विनंती केली आहे फडणवीसांना की तुम्ही असा निर्णय करू नका। अमित शहांनी त्यांना फोन केला होता आणि त्यावेळी फडणवीस म्हणाले की मी हा भावनिक निर्णय घेत नाहीये, हा इमोशनल निर्णय नाहीये, तर एक विचारपूर्वक सगळी घडी व्यवस्थित बसवण्यासाठी आणि पक्षाकडे लक्ष देण्यासाठी म्हणून मी असा निर्णय घेतोय की मला सरकारमधून थोडंसं सरकारच्या कामकाजातून वेळ देणं पक्ष संघटनेकडे कमी होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा निर्णय जाहीर केला। त्यानंतर अमित शहांनी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही दिल्लीमध्ये आपण याविषयी चर्चा करू। काल अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं मुंबईमध्ये असतानाच की आम्ही उद्या दिल्लीला जाणार आहोत आणि त्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीसांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिली बैठक झाली आहे देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेनंतर आणि त्यामुळे या बैठकीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तसंच देवेंद्र फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून केले गेलेले असू शकतात। आता त्या अनुषंगाने नेमकं यावर निर्णय काय होतो, तो अंतिम निर्णय ज्या ठिकाणी होणार आहे तिथेच आपण आता उभे आहोत, ते म्हणजे अमित शहा यांचं निवासस्थान। आणि या निवासस्थानी आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये जी 1 to 1 भेट होणार आहे, जी 1 to 1 बैठक होणार आहे। काल अमित शहा प्रचंड गडबडीत होते, आज ते केंद्रातील सत्ता स्थापन करून आता त्यांच्या घरी आलेले आहेत आणि सगळे मंत्री हे राष्ट्रपती भवनातून आल्यानंतर अमित शहांनी पहिलं काम सत्ता स्थापन केल्यानंतर पहिली बैठक अमित शहांची ही देवेंद्र फडणवीसांसोबत होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या भविष्यातील निर्णयाबाबत या बैठकीमध्ये काय तो एकूण दिल्लीतल्या या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। बातमीपत्रामध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी